शिवसेनेचं पहिलं अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडल्यानंतर कोल्हापूरच्या गांधी मैदानामध्ये शिवसेनेची जाहीर सभा आहे ती होत आहे आणि या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। महिलांची खूप मोठी संख्या आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही सभा होते त्यामुळे कोल्हापूरचे जे खासदार आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या आपल्या मतदारसंघामध्ये ही सभा होते आणि खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक उभा राहिले। शिवसेनेवर प्रेम असणारा हा जिल्हा आहे। यापूर्वीच्या काळामध्ये 6 आमदार शिवसेनेचे होते। शिवसेनेचे दोन्ही खासदार आम्ही शिवसेनेचे आहोत आणि त्यामुळे शिवसेना प्रेमी मंडळी फार मोठ्या अपेक्षेनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बघते आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याला भरभरून निधी मिळालेला आहे। यापूर्वी जे मुख्यमंत्री झाले त्यांचा आदर राखून मी म्हणेन त्यांच्याहीपेक्षा जास्त लक्ष मुख्यमंत्र्यांचं या जिल्ह्याकडे आहे। विशेषतः पूर परिस्थिती असेल, कोरोनाची परिस्थिती असेल, महालक्ष्मी ज्यावेळी पाण्यात अडकली त्यावेळीचा विषय असेल, संकटमोचक म्हणून भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची होती। त्याच पद्धतीनं त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जिल्ह्यातून या सभेला आलेले आहेत। खरं तर लोकसभा तोंडावर आहे, लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ म्हणायचा का? प्रचारात शुभारंभ म्हणता येत नाही पण प्रचाराची नांदी म्हणायला हरकत नाही। शिवसेनेचं भगवे वादळ पुढच्या काळामध्ये काय करणार याची चुणूक या निमित्तानं दिसून आलेली आहे। खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला या ठिकाणी आले, तुम्ही बोलताय त्यांच्याशी, काय त्यांच्या भावना आहेत? लोकांच्या भावना आहेत की कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानाचा जिल्हा होता। अलीकडच्या काळामध्ये मुंबई पुणे ही शहरं वाढली पण थोडंसं कोल्हापूर मागे आहे का काय असं वाटतंय। पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कोटी रुपयाचा निधी कोल्हापूरला मिळाला। कोल्हापूरचा 6 पदरी रस्ता आता होतोय, कोल्हापूरचं एअरपोर्ट आता सुसज्ज झालेलं आहे, कोल्हापूरची रेल्वे नव्यानं आलेले वंदे मातरम रेल्वे येऊ पाहते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातले जे प्रलंबित विशेषतः अनेक वर्ष असलेले सिंचनाचे प्रकल्प होते हे सुद्धा आता पूर्णत्वाकडे चाललेले आहेत आणि लोकांचा एक आनंद या निमित्तानं साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंचं कोल्हापूरवर प्रेम होतच, एकनाथ शिंदेचं देखील कोल्हापूरवर प्रेम पाहायला मिळतं। निश्चितपणानं शिंदे साहेबांचं प्रेम तर त्याने आजपर्यंत ज्या आपल्याला अडचणीचे विषय आले त्यावेळी शिंदे साहेब पहिल्यांदा धावून आले। त्याचं उदाहरण म्हणून मी सांगेन की ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी डॉक्टर्स आणि हजारो शेकडो ट्रकमधून औषधं घेऊन शिंदे साहेब कोल्हापुरात आले। पूर परिस्थितीमध्ये त्यांनी मुक्काम इथं केला आणि महालक्ष्मी ज्यावेळी पाण्यात अडकली मुंबईला त्यावेळी पहिल्यांदा त्याला मदत करायला शिंदे साहेब गेले। तर आपण बघितलं की या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होते, मात्र ही प्रचाराचा शुभारंभ नाही, मात्र तशा पद्धतीची नांदी म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।